सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या परत एक न्यू मराठी ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग म्हणजे तुम्हाला थंबनेल टायटल पाहून तर समजलेच असेल कशावरून ब्लॉग होत आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग म्हणजे आपल्या आदिवासी कोकणी समाजातील डोंगरेदेव याच्यावरून ब्लॉग काढलेला आहे. तर मग ब्लॉगला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तर मग ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. तर तुम्हाला सांगतो आता मी इथं काय चालू होतं. आणि हे म्हणजे आपण आलो होतो कंसऱ्यागडावर, आणि हे म्हणजे गुजरातमध्ये आहे. तर मित्रांनो, असे बरेच वेगवेगळ्या ठिकाणी जातात, काही चंद्रभवानीवर जातात, असे बरेच गड आहेत. तर तिकडे कुठे कुठे जातात सर्वजण. तर मित्रांनो, इथं म्हणजे थोडी भांडण झाली होती, कारण इथं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना हे म्हणजे पोलीस थोडे मध्ये घुसू देत नव्हते गाड्या घेऊन. कारण गाडी जर मध्ये घेतली तर मग ट्रॉफिक जास्ती जाम होऊन जाईल. त्याच्यामुळे त्यांनी पण चांगलं सांगितलं, पण आपले लोक तर काय ऐकायला तयार नाही होते. आणि आपल्या नाही तर मग कोणत्याच लोकांना मोठ्या गाड्या म्हणजे मध्ये घुसू देत नव्हते. कारण इकडं मागे त्यांनी पार्किंग अशी ठेवली होती मागे, पण तरी आपले लोक मग काय ऐकतच नव्हते. मग ती भांडण तर चालू असेल, 1-2-3 तास तरी चालू असेल. तर मित्रांनो, हे म्हणजे त्यांनी थोडंसं इथं 1-2 वर्षापूर्वी सुधार केला आहे. म्हणजे वरती जाण्यासाठी एकदम मस्त सोयीसुविधा केली आहे. म्हणजे पायऱ्या वगैरे बांधल्या आहेत तिथं, आणि साईडला अशी कंपाऊंड सारखे केले आहे. त्याच्यामुळं मग वरतीपर्यंत एकदम मस्त करून दिलं आहे त्यांनी. पण त्याच्यामुळं मग ते पण सांगत होते, पण आपले लोक तर काय ऐकतच नव्हते. आणि आपल्याला म्हणजे इकडं थोडंसं फिरायला जायचं होतं. त्याच्यामुळे हे पाहू शकता, आम्ही 3 जण निघालो होतो. आणि मित्रांनो, आपल्याला म्हणजे रात्री पण इथंच थांबायचं होतं. त्याच्यामुळं मग हे पाहू शकता, आता देववाले आले होते आणि हे थोडंसं दाखवून देतो तुम्हाला. तर मित्रांनो, हे दाखवलं मी तुम्हाला. आणि हे म्हणजे पावरीवरच एकदम मस्त असं संत बसतं, तर म्हणजे एकदम मस्त नाचतात. तर मित्रांनो, नंतर पाहू शकता त्या पहिल्या गाड्या तर निघून गेल्या होत्या, आणि नंतर मग आम्ही फिरून आलो. तोपर्यंत ह्या दुसऱ्या गाड्या पण अजून तिथे येऊन गेल्या, आणि ते पण सांगत होतं मग त्या गेल्या तर मग आम्हाला का जाऊ देत नाही. तर मित्रांनो, यांच्या गाड्या तर तिकडे मस्त कोपऱ्याला लावून दिल्या होत्या, पण ते पण नंतर सांगायला लागले की आम्हाला पण जाऊ द्या. आणि आम्ही थोडंसं तिथं बघितलं आणि तिथून मग काय निघून आलो. हे पाहू शकता मित्रांनो. थोडंसं व्हिडिओ म्हणजे फास्ट केला आहे, कारण ब्लॉग थोडंसं मोठं नको व्हायला. त्याच्यामुळं मी फास्ट करून थोडंसं लवकर दाखवून देतो तुम्हाला. तर हे पाहू शकता मित्रांनो, इकडे झाडांमध्ये पण एकदम मस्त गाड्या त्यांनी लावून दिल्या होत्या. आणि सर्व पोलीस म्हणजे ते पण असे सांगत होते की इकडेच गाड्या लावून द्या, म्हणजे तिकडे फिरायला मोकळं राहील मध्ये. तर आपले लोक तर काय ऐकत नव्हते. काही जण गेले आणि काही जणांनी नंतर मग तिकडे लावून दिल्या गाड्या. तर मग हे पाहू शकता मित्रांनो, इथून तिकडं मध्यपर्यंत मस्तपैकी दुकाने लागले होते. आणि इथं म्हणजे आपलं दुकान होतं. हे पाहू शकता मित्रांनो, लेझर लाईट वगैरे होते, फुगे होते लायटिंगवाले असे. आणि आपण रात्री पण इथंच थांबलो होतं, तर तुम्हाला सांगितलंच होतं. आणि रात्री म्हणजे इथं रोडाली पण होती. आणि यावर्षीच म्हणजे ही रोडाली ठेवली होती, नाही तर मग गेल्या वर्षी काही रोडाली वगैरे होती नाही. आणि गेल्या वर्षी म्हणजे आपलं काही दुकान आणलं नाही होतं. गेल्या वर्षी आपण असेच फिरायला आलो होतो, पण गेल्या वर्षी एकदम जास्तीच गर्दी होती. यंदा तरी थोडी कमी गर्दी आहे. तर मित्रांनो, हे पाहू शकता, इथं म्हणजे ही मेन खळी आहे. आणि इथं म्हणजे सर्वच देव नाचायला आणतात. आणि इथं लिहिलेलं आहे, हे पाहू शकता मित्रांनो. तिकडं गुजरातीमध्ये लिहिलेलं आहे कंसऱ्यागड असे काही आहे. ते आपल्याला काय वाचायला जमत नाही, ते त्यांच्या भाषेत लिहिलं आहे गुजरातीमध्ये. तर मित्रांनो, गेल्या वर्षी एकदम फारच गर्दी झाली होती, आणि यंदा म्हणजे काही एवढी गर्दी नाही दिसत. आणि इकडं हे पाहू शकता मित्रांनो, हे पण यंदा झाले होते. आणि हे तर काय आपले गावठी डान्स देत होते, पाहू शकता मित्रांनो. आणि इथं तुम्हाला थोडंसं ऐकून देतो काय चालू आहे तिथं बरं. तर मित्रांनो, दाखवलं तुम्हाला. ते का नाटिकावाले होते का काही असे काय होते ते मला पण माहीत नाही. आणि इकडं पाहू शकता मित्रांनो, हे तुम्हाला सांगितलं होतं, पायऱ्या वगैरे एकदम मस्त सोय केली आहे. आणि हे म्हणजे तुम्हाला सांगितलं तसं 1-2 वर्षापूर्वीच केलं आहे, म्हणजे पहिल्यांदा तर असे काय होतं नाही. आणि नंतर हे पाहू शकता मित्रांनो, इथं तिकडून आलो होतं ती मेन खळी, आणि आता इकडून पाहू शकता, इकडं मस्त दिसत आहे. हे पाहू शकता मित्रांनो, ते बॅनर वगैरे एकदम मस्त लावलं आहे. आणि तुम्हाला सांगितलं तसंच रात्री आपल्याला इथंच थांबायचं होतं. मग आपण हे पाहू शकता, मी मध्यपर्यंत फिरायला गेलो होतो. आणि आपण वरती काय गेलोच नाही यावर्षी, कारण आपलं दुकान खाली होतं. त्याच्यामुळं मग यावर्षी काही जायला जमलं नाही. आणि हे पाहू शकता मित्रांनो, खाली तर गर्दी एवढी काय झाली नव्हती.
आणि तिकडे म्हणजे मेन खळी सांगितली तुम्हाला, तिकडे जास्तीत जास्त गर्दी राहते, कारण तिकडे म्हणजे कसे नाचतात वगैरे, त्याच्यामुळं मग तिकडं बघायला एकदम राहतात. आणि यावर्षी म्हणजे तुम्हाला सांगितलं तसं रोडाले आहे, त्याच्यामुळं मग तिकडे जास्त गर्दी आहे. इकडं पाहू शकता मित्रांनो, हे म्हणजे आग डायरेक्ट आपल्या अंगाला लावतात आणि ते म्हणजे त्यांच्या अंगात देवाचं वारं उतरतं तेव्हा ते आग अंगाला लावतात आणि कुठेही लावतात, डोक्याला, कुठेही तोंडाला, पण त्यांना काहीच होत नाही मित्रांनो. ते म्हणजे देवाचं जास्त हे जसे अंगाला आग लावत आहेत तसेच काही जण डायरेक्ट ते लांब तिखळले खिळे असतात त्याने डायरेक्ट अंगाला मारतात त्यांचेच, तरी पण त्यांना काहीच होत नाही. आणि मित्रांनो, हे म्हणजे सिंपल ढोल आणि एक पावरी आहेत त्याच्यावर नाचत आहेत, तर तुम्हाला थोडंसं ऐकवून देतो ते पण. तर मित्रांनो, हे तुम्हाला थोडंसं ऐकवलं आणि हे पाहू शकता तो एक जण तर काही जोराने लावत आहे त्याच्या अंगाला आग आणि तो मारत पण होता तेव्हा त्याच्याच पाठीमागे. आणि पाहू शकता काय साधं सिंपल आहे एकदम. आणि हे म्हणजे आपण एकदाच पाहिलं तर आपण डायरेक्ट घाबरून जातो, कारण आपण पाहिलेलं नसतं पहिले ते, त्याच्यामुळं मग काय हे पाहू शकता. नंतर इकडं आलो आणि इकडे पण गर्दी चालू होती थोडी, तिकडे रोडाली होती त्याच्यामुळं मग तिकडेच गर्दी जास्तीत जास्त होती आणि मेन खळीजवळ जास्त गर्दी आहे तुम्हाला सांगितलं तसंच. तर मित्रांनो, हे होतं छोटंसं ब्लॉग आणि याच्यापेक्षा भारी अजून ब्लॉग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करून जा, कारण अजून याच्यापेक्षा एकदम चांगले ब्लॉग येत राहतील. तर मग थँक्यू.